जय शिवराय, जय भीम भावना आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती. जसं की आजच्या व्हिडिओमध्ये आपण बर्थडे एडिटिंग करणार होतो. आत्ता तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. व्हिडिओ एकदम खास आणि कडक झालेला आहे. असाच बर्थडे व्हिडिओ तुम्हाला पण बनायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तर व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू. स्टेप बाय स्टेप मी एकदम परफेक्टपणे तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त व्हिडिओला पूर्ण बघा, कुठे स्किप नका करू, तेव्हाच तुम्हाला असा व्हिडिओ बनवता येईल. आणि आजचा जो व्हिडिओ आहे आपण काइन मास्टर ॲप्लिकेशनमध्ये एडिट केलेला आहे. तुमच्याकडे काइन मास्टर नसेल तर मी टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तिथनं तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल होईल ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, ते पण तुम्ही डाउनलोड करून तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता. पण डिस्क्रिप्शनमधून डाउनलोड करण्यास काही भावांना आणि बहिणींना प्रॉब्लेम येतो, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल असतं ते सर्व काही मी इथं अपलोड करत असतो व्हिडिओच्या खाली लगेच. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्हाला टेलिग्रामचं नाव स्क्रीनवरती दिसत आहे. आणि जे मी काइन मास्टर यूज करतो ते पण इथं वरती पिन करून ठेवलेलं आहे. तुम्ही यावरती क्लिक करून डायरेक्टली काइन मास्टरवर पोहोचून जाशाल आणि हे काइन मास्टर इथनं तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील किंवा एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील, माझ्याशी पण काही बोलायचं असेल तर तुम्ही सिम्पली आपल्या इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता. लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला आणि इंस्टा आय डी स्क्रीनवरती दिसत आहे. लगेच फॉलो करा आणि मेसेज करा. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, तुम्ही अजून व्हिडिओला लाईक नसेल किंवा व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असं चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो. तर तिथं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळत जाईल. तर चला जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर गाइज आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथं प्लसचा आयकॉन जे असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि फुल स्क्रीन साईज 9.16चा रिसिव्ह सिलेक्ट करायचा आहे. रिसिव्ह सिलेक्ट केल्याच्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल. तर सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं काय, इथं बॅकग्राऊंड जे असेल बॅकग्राऊंडवरती जायचं आणि एक ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट करायचं आहे. ब्लॅक बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्याच्यानंतर आपल्याला इथं ऑडिओच्या ऑप्शनवरती जायचं आहे. बॅकग्राऊंडचे एक नंबर लिहायचं आहे. ऑडिओचं ऑप्शन जसं असेल त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि सगळ्यात पहिले आता आपल्याला इथनं ऑडिओ ॲड करून घ्यायचं आहे. तर आपण ऑडिओ ॲड केलेला आहे. ऑडिओ ॲड केल्याच्यानंतर याचा थोडासा समोर पार्ट आपल्याला कट करायचा आहे. तर बघू शकता इथनं आपण याचा समोर पार्ट कट करून टाकू ऑडिओचा. आणि याला पुढं याच्यावरती प्रेस करून आपल्याला पुढं सरकवायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे त्यावरती प्रेस करायचं, दाबून धरायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, आपल्याला थोडंसं बीटनुसार ऐकून घ्यायचं आहे. बॅकग्राऊंड पण आपल्याला कमी करायचं किंवा वाढवावं लागेल. तर बीट कुठपर्यंत आपल्याला ते कळेल. तर आपण बॅकग्राऊंड थोडंसं पुढं घेऊन टाकूया आणि आता बीटनुसार इथं एकदा ऐकून घेऊया. ठीक आहे, बॅकग्राऊंड कट करायला. तर बघू शकता इथनं जी बीट सुरुवात होती फास्टमध्ये, तर इथनं आपल्याला समोरील पार्ट कट करायचा आहे थोडंसं एकदा परफेक्टपणे. तर इथनं समोरील पार्ट आपल्याला कट करून टाकायचा आहे बॅकग्राऊंडला. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर तुम्हाला इथं सेटिंगचा ऑप्शन जसं असेल त्यावरती क्लिक करायचं, एडिटिंगवरती यायचं आहे आणि वरची जी ड्युरेशन तुम्हाला 1 वरती ठेवायची, बघू शकता. आणि खाली जी हे आहे फुल स्क्रीन सिलेक्ट करायची आणि ओके करायचं. ठीक आहे, सॉरी 1 वरती नाही 0.5 वरती ठेवायची. ठीक आहे, बघू शकता 0.5 वरती ठेवायची, 1 वरती नाही ठेवायची. पुढं सरकायचं आहे आणि इथनं आता आपल्याला ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर इथं बॅकग्राऊंडच्या पुढे यायचं आहे. पुढं आल्याच्या नंतर बघू शकता इथं तुम्हाला वरती मीडियाचा ऑप्शन दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे बॅकग्राऊंड. आणि इथनं तुम्हाला जे इमेजेस ॲड करायचे तुमचे किंवा तुमच्या फ्रेंडचे कोणाचा ज्याचा बड्डे व्हिडिओ असेल त्याचे तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करायचे असेल फोटो, ते फोटो ॲड करून घ्यायचे. तर मी सिम्पली इथनं काही फोटो ॲड करून घेतो आहे. तर बघू शकता मी सगळे फोटो ॲड केलेले आहे. फोटो ॲड केल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय, व्हिडिओचे एक नंबर लिहायचं आहे. व्हिडिओचे एक नंबरला आल्याच्यानंतर त्यानंतर ही PNG मिळेल. ही PNG तुम्हाला ॲड करायची, बायका बड्डे. पुढं सरकून घ्यायचं आहे जिथपर्यंत आपलं बॅकग्राऊंड आहे तिथपर्यंत झूम करून एकदम परफेक्टपणे, बघू शकता अशा प्रकारे. आणि इथं घेतल्याच्या नंतर बघू शकता असं इथं तुम्हाला या PNGवरती क्लिक करायचं. इन ॲनिमेशनवरती येतं, याला पॉपअपचं ॲनिमेशन द्यायचं आहे. पॉपअपचं ॲनिमेशन दिल्याच्यानंतर याचा जो स्पीड आहे आपण 0.5 किंवा असं इतकं ठेवायचं आहे. बॅक यायचं आहे, ओरल ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला यावरती हेवालं ॲनिमेशन देऊन घ्यायचं. ठीक आहे, किंवा हेवालं पण तुम्ही देऊ शकता. हेवालं ॲनिमेशन द्यायचं आहे. ठीक आहे, बघू शकता, किंवा हेवालं. तर हेवालं ॲनिमेशन देऊन टाकूया आपण. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला इथं याला थोडंसं पुढं सरकून थोडंसं मोठं करायचं आहे. झूम केल्याच्यानंतर आपल्याला इथं लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. याला कैची साईज ऑप्शनला फोटो स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं आहे, ब्लेंडिंगवरती यायचं आहे आणि यालाच तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर हा व्हिडिओ आपण अजून थोडासा मोठा करून घेऊया, झूम, बघू शकता. आणि याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे, 3 डॉटवरती जायचं आणि याचा एक डुप्लिकेट सिलेक्ट करायचा आहे. डुप्लिकेट सिलेक्ट केल्याच्यानंतर याचा जो समोरील पार्ट आहे आपल्याला इथं असं घ्यायचं आहे, बघू शकता. थोडंसं पुढं सरकवू आणि त्यानंतर याचा समोरील पार्ट आपल्याला इथनं कट करून टाकायचा. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे असं ॲडजस्ट करायचं आहे.
असं ॲडजस्ट केल्याच्या नंतर आपल्याला परत लेअरवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल, तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. बघू शकता हा वाला व्हिडिओ आहे. याला असं प्रेस करायचं आहे, घुमवायचं आहे, रोटेट करायचं आहे आणि अशा प्रकारे याला इथं बघू शकता हे करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता ब्लेंडिंगवरती येऊन तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं आहे. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर अशा प्रकारे आत दिसून जाईल. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर करायचं काय, यावरती क्लिक करायचं आहे आणि याचा जो 3 डॉटवर जाऊन डुप्लिकेट घेऊन आपल्याला याचा पण समोर पार्ट कट करायचा आहे, म्हणजे पुढं सरकवायचं. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे पुढं ॲडजस्ट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे. आणि एक आपल्याला एक नंबरला ॲड करायचा आहे आणि एक असं इथं. ठीक आहे, त्यानंतर करायचं काय, इथं आपल्याला लेअरवरती जायचं आहे. याच्या पुढे आपल्याला इथं करायचं काय, आता फोटोवरती क्लिक करायचं आहे. फोटोवरती क्लिक केल्याच्यानंतर क्लिक ग्राफिक्सवरती जायचं आहे. यामध्ये गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला कॉल मी डीजेमध्ये यायचं आहे आणि यामधला 4 नंबरचा इफेक्ट जो आहे तुम्हाला सगळ्या याच्यावरती ॲड करून घ्यायचा. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे सगळ्या याच्यावरती 4 नंबरचा ॲड करायचा. मी सिम्पली आता ॲड करून घेतो. तर मी सगळ्या याच्यावरती इफेक्ट ॲड केलेला आहे. इफेक्ट ॲड केल्याच्या नंतर करायचं काय, इथे व्हिडिओचे एक जिथं आपल्या फोटो निघायला सुरुवात होती तिथे यायचं आहे. जिथं बघू शकता अशा प्रकारे इथं लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक PNG मिळून जाईल. ती PNG तुम्हाला ॲड करायची. बघू शकता युवालीची PNG आहे. PNG ॲड केल्याच्या नंतर कैची साईज ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे. लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे आणि इथनं जी दुसरी PNG ती आपल्याला ॲड करायची. बघू शकता युवाली PNG इथं ॲडजस्ट करायची. सॉरी झूम झालेली ती PNG, जास्त झूम झालेली, तिला आपण हे करूया अजून एकदा. बघू शकता अशा प्रकारे आणि तिला इथं खाली ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता. त्यानंतर करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आणि इथं तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल. तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे. ठीक आहे, तर बघू शकता हा वाला तो व्हिडिओ आहे. त्याला थोडंसं पुढं सरकवायचं आहे आणि याला कैची साईज ऑप्शनवर फुल स्क्रीन करायचं आहे. बॅक यायचं, खाली ब्लेंडिंगवरती यायचं आणि याला तुम्हाला स्क्रीनवरती सोडायचं. स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर बघू शकता अशा प्रकारे लागून जाईल. त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे, लेअरवरती जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक बॉर्डर PNG मिळेल. ती बॉर्डर PNG ॲड करायची. कैची साईज ऑप्शनवर आपण फुल टू स्क्रीन करायचं. फुल टू स्क्रीन केल्याच्यानंतर बघू शकता आता अशा प्रकारे जे तुमचा व्हिडिओ पूर्णपणे बनवून रेडी झालेला आहे. आपल्याला ह्या PNG ज्या आहे शेवटपर्यंत घेऊन टाकायच्या आहे. जिथपर्यंत आपला जो व्हिडिओ आहे तिथपर्यंत यांना ॲडजस्ट करायचं आहे. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे बॉर्डर PNG पण आपल्याला शेवटपर्यंत घ्यायची आहे अशा प्रकारे. ठीक आहे, सगळ्या PNG शेवटपर्यंत घेतल्याच्या नंतर आता मी तुम्हाला व्हिडिओ प्ले करून दाखवतो की कसा बनवून रेडी झालेला आहे. आणि ज्यावरती जो ऑडिओ असेल तो ऑडिओ आपल्याला ऑफ करायचा आहे यांच्यावरला. ठीक आहे, फक्त आणि फक्त आपल्याला जो ऑडिओ आहे तो फक्त MP3 सॉन्गचा ऐकायला आला पाहिजे, यावरला नाही. ठीक आहे, तर बघू शकता. तर बघू शकता एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर इथे शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि ह्या व्हिडिओला तुम्हाला इथे सेटिंगच्या एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा, कारण की सबस्क्राईब करायला काही पैसे वगैरे लागत नाही आणि मी तुमच्यासाठी अशी ट्रेंडिंग रेटिंग घेऊनच असतो, तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे. तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.